जालना जिल्ह्यातून तडीपार असताना सुद्धा गोंदी गावात फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आरोपीला अंबड उपविभागीय अधिकाऱ्यांनी जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 9 महिन्यांसाठी तडीपार केलं। घरफोड्या करून विमानानं उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला मुलुंड पोलिसांनी वेड्या ठोकल्या। आरोपीकडून 28 तोळे सोनं, 2 किलो चांदी आणि रोख रकमेसह तब्बल 16 लाखांचा ऐवज हस्तगत केलाय। यापूर्वी त्याच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचं समजतंय। अकोल्याच्या मूर्तिजापुरातील हातगावात एका शेतकरी कुटुंबाच्या घरी दरोडा पडला। लाखोंच्या रकमेसह सुमारे 65 ग्राम सोन्याच्या दागिन्यांची चोरी या सगळ्यांनी केलेली आहे आणि धक्क्यानं अशोक बोळे यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। जळगाव जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली। आरोपी डॉक्टर जयवंत मोरे याने 30,000 लाच मागितली होती आणि तडजोडी अंती 15,000 लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं। नंदुरबार पालिकेने प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांविरोधात कारवाई केलेली आहे आणि कारवाईमध्ये 2 विक्रेत्यांकडून 10 किलो एकल वापर प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या। दोघांकडूनही प्रत्येकी 5-5 हजार रुपये असा एकूण 10,000चा दंड वसूल केलाय। बदलापूर पश्चिम पोलिसांनी नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीतील एकाला अटक केली। वन विभागाच्या सतर्कतेमुळे आरोपी तुषारला अटक करण्यात आली। त्याचा कलिंगड विक्रीचा व्यवसाय आहे। पोलीस आता त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत। मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। जालन्याच्या डोमे गावात तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनं परिसरामध्ये खळबळ माजली। आत्महत्येचं कारण अजून समोर आलं नाहीये। येत्या 15 एप्रिलला तरुणाचं लग्न येणार होतं। मुंबईच्या चेंबूर परिसरामधून 2 देशी पिस्तुलांसह 8 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। आरसीएफ पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाची गस्त सुरू असताना संशयित आढळलेला होता आणि त्याच्या अंगझडतीतून ही पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत। सांगलीच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी 110 लिटर दारू नष्ट केली। विविध 9 गुन्ह्यांमध्ये ही दारू जप्त करण्यात आली होती। शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा योजनेअंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली। पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये खड्डा काढून त्याच्यामध्ये दारू ओतण्यात आली। सांगलीतील गोळीबार प्रकरणामध्ये 4 महिन्यांपासून फरार आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। हा आरोपी सांगलीतील कुख्यात गुंडाचा साथीदार आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी याआधी 3घांना अटक केली होती, मात्र मुख्य आरोपीला 4 महिन्यांच्या शोधानंतर अटक झाली आहे। या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये ब्रेक घेते। बघत रहा पुढारी न्यूज।